ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यांची भेट नेमकी का होते हे अद्याप स्पष्ट असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट होईल आणि या भेटीमध्ये काय होतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब आणि काही नेते सुद्धा उपस्थित आहेत आणि नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाताना नागपूरमधून ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजवर तुमच्यासाठी। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबतच। सुशांत, नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेलेले आहेत, काय कारण आहे भेटीमागचं? सध्या आपण जर बघितलं असेल तर जवळपास 2.5 वर्षानंतर खरं तर देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे भेट घेत आहेत। ज्यावेळी सत्ता संघर्ष झाला महायुतीचा, ज्यावेळी संघर्ष सुरू होता महायुतीचा, त्या दरम्यान उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले आणि सरकार स्थापन केलं। मात्र आता राज्यातलं सरकार बदललंय, महायुतीचं सरकार आलंय आणि याच दरम्यान मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस झालेत आणि याचमुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या आता दालनात गेलेले आहेत। काही वेळापूर्वीच ते त्यांच्या दालनात पोहोचलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये जी आहे ती चर्चा आहे। आपण जर बघितलं असेल तर खरं तर टोकाचे वाद, राजकीय वाद झाले होते। एकमेकांवर बोचरी टीका जी आहे ती दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली होती। त्याचं मुख्य कारण हे होतं की उद्धव ठाकरेंनी महायुतीसोबत जे होते त्यावेळी ते महाविकास आघाडीसोबत गेले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने वाद पाहायला मिळाला होता। मात्र आता सरकार बदललंय। खरं तर 2.5 वर्षापूर्वी सत्ता संघर्ष झाला होता, त्या दरम्यान देखील उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती। मात्र आता सरकार नवीन सरकार आलंय, भाजपला 137 भाजपच्या जागा आलेल्या आहेत मित्रपक्ष म्हणून आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत। त्याचमुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यासाठी जे आहेत ते उद्धव ठाकरे आतमध्ये गेलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनेक नेते जे आहेत ते उपस्थित आहेत। दोघांमध्ये आता भेट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे आता बाहेर देखील आले, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, सचिन अहिर, त्याचसोबत भास्कर जाधव हे सगळे नेते आहेत। उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलेलं आहे। खरं तर ही शुभेच्छा भेट असल्याचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता आपण जर बघितलं असेल तर काय नेमकी दोघांमध्ये चर्चा झाली हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण शुभेच्छा भेट ठीक आहे, पण बरेच मुद्दे आहेत अजेंड्यावर। सुशांत, आपण जर पाहिलं ईव्हीएमचा मुद्दा असू दे किंवा परभणी आणि बीडचा मुद्दा असू दे, तर या संदर्भात सुद्धा त्यांच्याबरोबर चर्चा होऊ शकते का? अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून खरं तर ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधक जे आहेत ते आक्रमक आहेत। हे सरकार जे आहे ते ईव्हीएममुळे निवडून आले असा आरोप जो आहे तो विरोधकांकडून करण्यात येतोय। त्याचसोबत राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असा आरोप देखील यावेळी करण्यात आलेला आहे। सकाळी देखील विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं, ईव्हीएम बद्दल देखील काल आंदोलन केलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी भेट झाली ती सदिच्छा भेट जरी सांगत असले तरी उद्धव ठाकरे नेमके आणखी कोणत्या विषयावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलले आहेत ते देखील बघावं लागेल। कारण अवघ्या 5 मिनिटाची खरं तर ही भेट होती। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले आणि त्यानंतर दोघांमध्ये अँटी चेंबरमध्ये चर्चा झाली। आता नेमकी चर्चा काय झाली ते पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जाते, कारण इतक्या वर्षानंतर खरं तर ही कटुता होती, एकमेकांवर आरोप केले जात होते। त्या देवेंद्र फडणवीस ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यावेळी देखील त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते। मात्र आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एक महाराष्ट्राची खरं तर श्रद्धा संस्कृती आहे आपल्या की विरोधक कितीही असला तरी त्याचा सत्कार किंवा समारंभ जो आहे तो करायचा असतो आणि त्याचमुळे कुठेतरी उद्धव ठाकरे जे आहेत ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे आभार आणि खरं तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेल्याचं बोललं जातं। हो सुशांत, पण भेटीला गेलेले आहेत की भेट झाली आहे? श्रद्धा, भेट घेऊन उद्धव ठाकरे जे आहेत ते काही वेळापूर्वीच बाहेर आलेले आहेत आणि आता किती वेळाची ही भेट होती सुशांत? किती वेळ झाला त्यांच्या भेटीला? श्रद्धा, अवघ्या 5 मिनिटाची ही भेट होती। उद्धव ठाकरे सभागृहातून खाली आले, त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले आणि त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। अवघ्या 5 मिनिटात दोघांशी बोलणं झालं। देवेंद्र फडणवीस यांच्या अँटी चेंबरमध्ये उद्धव ठाकरे गेले आणि त्यानंतर खरं तर हे अवघ्या 5 मिनिटात आलेले आहेत।
फार चर्चा झाली नाही, कारण आपण पाहिलं असेल तर त्यांच्यासोबत इतर नेते देखील होते. आदित्य ठाकरे होते, त्याचसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्यांच्या शिवसेनेचे इतर नेते देखील यावेळी उपस्थित होते. मात्र त्या 5च मिनिटाची भेट झालेली आहे. शुभेच्छा सुशांत, भेट पण ही 5 असल्याचं या मिनिटाची ठिकाणी सुद्धा जी भेट झालेली आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंनी बाहेर आल्यावर माध्यमांना काही प्रतिक्रिया दिली आहे का? श्रद्धा, उद्धव ठाकरे बाहेर आले, माध्यमांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काही न बोलता ते या ठिकाणी निघून पुन्हा एकदा सभागृहात गेलेले आहेत. त्यांनी फारसं बोलणं टाळलेलं आहे. ही सदिच्छा भेट आहे असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खरं तर नेते सांगतायत. अर्थात ही सदिच्छा भेट होती का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आणखी अधिवेशनाचे अवघे 3 दिवस आहेत. शनिवारी जे आहे ते अधिवेशन संपत आहे आणि विरोधक जे आहेत ते आक्रमक दिसत आहेत. ईव्हीएमचा मुद्दा असेल, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असेल, यावर काय बोललेत का? कारण ज्या पद्धतीने सुशांत, उद्धव थोडंसं ठाकरेंच्या थांबू दे तुम्ही.